हे बघा मी आता क्रश करून घेते हे सगळे 6 बटाटे होते हे। बटाटे चांगले मी क्रश करून घेतले। आता हे मी हिरवी मिरची आणि अद्रक ठेचून घेतलेलं होतं ते टाकते मी। ही कोथिंबीर टाकते मी। हे बघा लाल तिखट, धना पावडर, मीठ, जिरा पावडर आहे, थोडा साबुत जिरा आहे आणि हळद आहे घेते मी आणि मिक्स करते। हाताने चांगले हे करून घेते, मिक्स करते मी आता चांगले। शिगोळे बनवून घेते। आपलं पीठ पण चांगलं मळलं गेलेलं आहे ते पण दाखवते तुम्हाला। याआधी हे बघा मी गॅस चालू केला। आता आलू पराठ्याची आता करून घेते मी। हे बघा हे कणिकचे गोळे करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला लाटून दाखवते मी। असा गोल उंडा करून घ्यायचा आणि त्याच्यात हे बघा असं बंद करून घ्यायचं। रन पसरलं पाहिजे असं हाताने थोडंसं थापून घ्यायचं, थापत चालायचं हाताने। मग त्यानंतर लाटण्याने लाटायचं। तिन्ही करायचा हा पराठा। हे बघा मस्त गोल लाटून घेतला। आता तवा गरम झाला का मग आपण शेकू। आता तव्याला तेल लावून घेतलं, आता पराठा टाकते। हे बघा आता त्याला पलटी करते मी। कसा टुंब फुगतोय बघा आपला पराठा। नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडत असेल माझी रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता पराठा मी काढून घेते। हे बघा आता आम्ही असे सगळे पराठे करून घेते, मग तुम्हाला दाखवते कसे होत आहेत आपले आलू पराठे। झाले आपले आलूचे पराठे। हे बघा बघू शकता तुम्ही। दही पराठे खायला या मग।